इन्स्पिरेशन ऑफ सपना म्हणून माझं एक चॅनल आहे, त्याच्यावरती मी नंबर दिला आहे की त्याच्यावर अनुभव सांगण्यासाठी मी लोकांना तो नंबर दिलेला आहे आणि इतके सुंदर सुंदर अनुभव त्याच्यावरती येतात. तर मी स्वतः इन्स्पायर होते त्या लोकांच्या बोलण्यातून. तर तुम्हाला खरं सांगू, त्याच्यावर एक 5-6 दिवसापूर्वी एक असा कॉल आला की मी शॉक झाले खरं तर. म्हणजे असे कॉल कधीच आलेले नाही आहेत त्याच्यावरती. आणि त्या ताई बोलत होत्या, "सपना, मी 4-5 दिवसापूर्वी आत्महत्येचा विचार केलेला होता आणि तुझे मी व्हिडिओ बघते तर मला खूप भारी वाटतंय आणि खरंच मी प्रयत्न करायला लागले. व्हिडिओमधून जे तू सांगतेस किंवा व्हिडिओमधून जे अनुभव येतात त्यातनं मी प्रयत्न करायला लागले स्वतःला सावरण्याचा आणि म्हणजे उपासनेमध्ये येण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागले. पण मला तरीसुद्धा मी गेले 3 ते 4 महिने झालं उपासना करायला लागले. पण माझ्या मनाला बिलकुल शांतता नाही आहे, समाधान नाही आहे आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी खोट्या आहेत कुठंतरी आणि नाही आहे, देव तर नाही आहेच असं वाटतं आहे. आणि मी खूप डिप्रेशनमध्ये चालले गं. मी खरंच 2-4 दिवसापूर्वी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तर मला इतकं हे झालं की समजवायचं कसं? मग मी त्यांना बोलले, "तुम्हाला शारीरिक काही त्रास आहे का? म्हणजे कुठलं फिजिकली काय कुठल्या अवयवाला किंवा काय तुम्ही हे आहे का?" तर "नाही गं, मी शरीरानं अगदी सुदृढ आहे," असं त्या बोलल्या. मग मी म्हटलं, "ताई, प्रॉब्लेम काय आहे?" तर मी शेवटचे 2 वर्ष राहिलेले होते म्हणतात माझे कॉलेजचे आणि मी खूप हुशार होते आणि माझ्या बरोबरीनं आता ज्या मुली जॉब करत आहेत माझ्याबरोबरच्या, तर त्यांनी जे पेमेंट घेतात त्यांच्या दुपटीनं मी पेमेंट घेतलं असतं, एवढी मी हुशार होते. पण शेवटच्या 2 वर्षात माझा पाय घसरला आणि मी पळून जाऊन लग्न केलं. बरं, ज्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं, त्या व्यक्तीनं मला पुढं शिकायला पण नाही दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर एक 8-9 महिन्यात कळायला लागलं की ह्याचं दुसरीकडे अफेअर चालू आहे. आणि मग मी इतकी डिप्रेशनमध्ये आले आणि 5-6 महिन्यात आमचं डायव्होर्स पण झाला. त्यानं दिला पण लगेच आणि त्याचं लग्न पण लगेच झालं. ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या त्रासात घालतात. मी इतकी हुशार होते. मी का या गोष्टींमध्ये अडकले? बरं, आता मी 3-4 महिने उपासना पण करायला लागलेले आहे. तुझे व्हिडिओ पण ऐकते म्हणतात त्या. पण मला असं वाटतंय ते इन्स्पिरेशन ऑफ सपनावरचे जे पण व्हिडिओ आहेत ना, त्यातले प्रत्येक व्हिडिओ मी 2-2 वेळा त्या चॅनलवरचे बघते म्हणतात त्या. पण तरीसुद्धा माझं मन त्या वेळेला हां, खूप छान असं वाटतंय. पण मी करायला बसले, मी उपासना करायला लागले, की मला फार त्रास होतोय आणि मला असं वाटतंय जगावं नाही. मी त्यांना एकच गोष्ट बोलले, ज्यावेळेला आपल्याला हे शरीर देवानं निरोगी दिलंय ना, तर हे फुकट मिळालंय. त्यामुळं आपल्याला त्याची किंमत कळत नाही. एखाद्या म्हटलं, "ताई, तुम्ही दवाखान्यात जावा." जे माणूस अगदी मरणाच्या दारात आहे, पण जगण्याची त्याला तीव्र इच्छा आहे, अशा व्यक्तीला जाऊन विचारा म्हटलं, की ह्या शरीराची आणि ह्या जगण्याची काय किंमत आहे? ते म्हणेल, "मला अजून एक देवा निदान 2 वर्ष तर दे. मी शेवटच्या क्षणांमध्ये तुझं नामस्मरण करेन." आणि तिथं येताना का तर त्या व्यक्तीला आपलं मरण समोर दिसत असते. त्याच्यानंतरचा प्रवास काय आहे माहीत नसतोय आणि त्या व्यक्तीला खरी जाणीव होत्या, की जीवनाचं काय महत्त्व आहे. आपल्याला जोपर्यंत हे शरीर फुकट मिळाले ना, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. ज्यावेळेला शरीराची किंमत कळायला लागते ना, देव पण तुम्हाला ते फुकट देतोय, सगळ्या गोष्टी फुकट देतोय. पण तुम्ही त्याचा कसा वापर करताय हे बघतोय आणि ज्यावेळेला शेवटचे क्षण येतात, त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होतोय, पण त्यावेळेला वेळ हातातून निघून गेलेली असते. मी त्यांना म्हटलं, "तुम्ही एखाद्या दवाखान्यात जाऊन बघा किंवा एखादं अपंग जे लोकं असतात, त्यांना भेटा म्हटलं. आपल्या शरीराची किंमत काय आहे ते त्यांना विचारा. आपल्याला फुकट दिलेलं आहे हे शरीर, तर एखाद्या व्यक्तीनं आपल्याला फसवलं म्हणून ते शरीर आपण असंच घालवून टाकायचं? आपल्याला हे शरीर देवानं दिले का तर तुम्ही नामस्मरण करा, त्याच्या जास्तीत जास्त जवळ जा. देवानं ज्या ज्या गोष्टी निसर्गात दिल्यात त्या सगळ्याचा सुखानं उपभोग घ्या. कोण फसवत असेल आपल्याला तर ते त्याचं नेचर झालं. त्याला त्याच्या ह्याच्यावरती सोडून द्या. त्याचा विचार जर आपण करत असेल आणि आपण आपल्या शरीराला मुकू, तर त्याला काय तोटा होणार आहे का? बरं, तुम्हाला तुमचंच शरीर घालवून
पुढचं आयुष्य मरणानंतरचं तुम्हाला माहिती आहे का? इतकी लोकं सांगतात, जे अनुभवी म्हणजे ज्यांना खरंच जीवनाचं तत्त्वज्ञान कळलं आहे, ते लोकं जर म्हणत असतील, की आत्महत्या करणं हे पाप आहे, तर ते पापच आहे. बरं, पाप पुण्य मोजणं हे आपल्या हातात नाही आहे, पण देवानं दिलेलं शरीर व्यर्थ घालवणं हे मात्र पाप आहे असं